नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल गावठी व्लॉगर्सवरती. तर मंडळी, तुम्हाला एक पहिला मोठी गोष्ट सांगतो की मिनी ब्लॉग टाकत नाही. त्याचं कारण असं आहे की मिनी ब्लॉगचा आवाज जो रेकॉर्ड करावा लागतो तो रेकॉर्ड करायला इथे काय माझ्याकडे साधनच नाही. रात्रीचा करायचा म्हटलं तर घरात असतो आणि खिडक्या सगळ्या ओपन बंद असतात, तर आवाज घुमला जातो म्हणून तो रेकॉर्ड होत नाही. आणि दिवसाचा करायचा तर बाहेर कोण ना कोण वरडत असतात, पक्षी, बोल, कोंबड्या, तर म्हणून मला रेकॉर्ड करायला भेटत नाही आवाज. पण मिनी ब्लॉग मी सगळे बनवून ठेवलेले आहेत. जसा मला टाईम भेटेल म्हणजे आवाज काढायला, तर मी आवाज बरोबर रेकॉर्ड करेल तिकडे आणि मग पोस्ट करून टाकेन. तर कशा आहात तुम्ही सगळे सांगा कमेंटमध्ये. तर ब्लॉग बघा कसा वाटतो सांगा. गावालाच आहे अजूनपर्यंत आणि मुंबईला अजून जायचं काय नक्की नाहीच आहे. तर बघू, जेव्हा जाईन तेव्हा सांगेन. पण पहिला गावी आहे तर गावचे ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा. चॅनलला जो कोण नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. परत व्हिडिओ शेअर पण करा की दुसरे पण बघू देत आपले व्हिडिओ, आपण बनवतो व्हिडिओ ते. तर सांगा कसा वाटतो व्हिडिओ. तर मित्रांनो, आता मी चाललो आहे कॅन्टीनवरती बाबांची गाडी घेऊन. कॅन्टीनवर चाललो आहे कारण बागेत कामाला माणसं आहेत ना, तर त्यांना नाश्ता आणून द्यायचा आहे. तर बाबा बोलले कॅन्टीनमध्ये जाऊन नाश्ता घेऊन ये. तर जातो रस्त्यावरतीच आहे. मी डायरेक्ट बागेतनं कॅन्टीनमधनं बागेत गेलो, बागेतनं घरी आलो आणि घरातनं परत मी इकडे वरती म्हशी घ्यायला आलो. कारण तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलेलं आम्ही म्हशी इथे लावतो. तर म्हशी घ्यायला आलो इथे. पहिला मला शोधावे लागतील आहेत की नाही ते, गेट लावलेलं म्हणजे असतीलच आतमध्ये. तर पहिला म्हशी घेतो मी आणि ऊन भाई खा हे बघा, उन्हातनं आपली एनर्जी ड्रिंक म्हणजे लसी 30वाली. तर 2 घेतलेलं, एक बाबांना दिली, एक मी घेतली. तर पहिला म्हशी घेतो आणि निघतो घराकडे आणि घरी जाऊन मला परत बागेत जायचं आहे. तर बघूया, आज उन्हातनंच खूप मला जास्त फिरायचं आहे. तर पहिला म्हशी घेतो आणि भेटतो तुम्हाला सर्वांना. फायनली म्हशी घेतल्या आणि थोडा वेळ या पाण्यात बसवलं. एकच बसली, पाणी खूप छान आहे. आणि एकीला बसवली आणि हे बघा निघालं आता घरी जायचं. हे बघा ती चौथी देऊन टाकली. तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं असेल, मी नसेल सांगितलं तर चौथी आम्ही एका माणसाला दिली सांभाळायसाठी. ते देतील थोड्या दिवसांनी. आता मी निघतो घरी. पाणी चालू करा आणि या जरा खालती. काय ते तिकडे जायसाठी झालेली परत. बघा यांचं काम झालं आहे, म्हशींना बांधून काम झालं आहे. मम्मी बांधते म्हशीला गावाला आणि ते तिकडे गायचं छोटंसं पिल्लू. तर खायला मच्छी आणि चपाती घेतले. इथे बघा आजी बसले. काय कोणाचा? बाबांनी फक्त चपाती द्यायला सांगितले. मित्रांनो बागेत आलेलो बाबांना डबा घेऊन आणि बागेत काम पण चालू आहे ते पण बघायला आलेलो. आणि हे बघा आपले बाग ते खूप मोठी आहे. मी आता बागा मांगर आहे हे. तर तिकडे आलेलो, तिथे थांबलेलो. ऊन होतं म्हणून इथे आलो आणि इथे थांबलो. तर जातो आता परत. तिथे बाहुलीचं काम चालू आहे, तुम्हाला दाखवतो. अरे काय घाबरतोस? गच करून घे बघ आणि दांडण डबच मग तू जातील खाली पड. मग ते चालव ना जरा लिकेज राहिले ते. खडी खोटा गाठ गाठ ना येणार
बसलो आहे मी घराच्या टेरेसवरती तुम्हाला मी घराचा पुन्हा एक मोठा ब्लॉग बनवून दाखविलंच घर कसं आहे ते नवीन बनवलं आहे. आत्ताच ओपनिंग झाली ते पण व्हिडिओ बनवले ते पण टाकीन एडिट केल्यावरती. सगळे व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत ते तुम्हाला नंतर मी पोस्ट करीन एडिट करायला टाईम भेटेल तसा. तर मित्रांनो टाईम बघितला तर 5:11 झाले आहेत आणि मी इथं घेतला आहे नाश्ता. हे बघा चहा आणि टोस्ट. तर नाश्ता करून घेतो कारण खूप भूक लागली आणि मी झोपलेलो होतो आणि ब्लॉग काही शूट नव्हता केला मग तेव्हा झोपलेलो होतो. तर आता उठलो ना तर नाश्ता बिष्टा करून घेतो. आता बघू काय काम असेल तर काम नाही तर मग अंघोळ करून खतम आपला आजचा दिवस. मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टाईम झाले आहे 9 वाजलेत. जेवायचा टाईम झाला जेवतो. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. हा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तोपर्यंत बाय बाय.